आणि यानंतर आपण बारामतीची बातमी पाहणार आहोत। बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। दुसरीकडे बारामतीतून एकाच वेळी मोठ्या चर्चेला सकाळी तोंड फुटलं, ती म्हणजे चर्चा अजित पवारांचा वारसदार जय पवार आहेत का याची। याचं कारण ठरले खुद्द जय पवारांचं वक्तव्य। 2029 मध्ये मीच उमेदवार असावा अशी लोकांची मागणी असल्याचं जय पवार म्हणाले। आणि या सगळ्याबद्दल आपल्याला प्रतिक्रिया देण्यासाठी युगेंद्र पवार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आपल्या सोबत आहेत। युगेंद्रजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। जय पवारांचं आलेलं हे वक्तव्य आणि या अगोदर तुम्ही लढवलेली निवडणूक, त्यामुळे आता सुरू झालेली चर्चा की दादांचा वारसदार नेमका कोण, आपली काय सगळी प्रतिक्रिया आहे जय पवारांच्या या वक्तव्यावर? नाही, काय शेवटी एका लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार हा सगळ्यांचा असतो, पण आता ही चर्चा करणं आज स्पेशली हे योग्य नाहीये। आणि आज आपण सगळ्यांनी सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिलेला आहे। सगळे पक्ष महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे ठामपणे सुनेत्रा वहिनींच्या काकींच्या पाठीमागे आहेत। 29ला अजून खूप वेळ आहे, 3-3.5 वर्ष आहेत, डिलिमिटेशन होऊ शकते आणि सध्या कुटुंब एकत्र राहण्याची गरज आहे। तुम्ही म्हणताय कुटुंब म्हणून पवार आम्हाला नेहमीच एकत्र असलेलं पाहायला मिळालेलं होतं, मात्र रोहित पवारांनी देखील आज पत्रकार परिषद ज्यावेळी घेतली होती त्यावेळी त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली होती की आगामी काळामध्ये 2029 साली युगेंद्र विरुद्ध जयाचा सामना पाहायला मिळू शकतो, त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार आम्हाला लढत पाहायला मिळेल। दोन भावांमध्ये कशाला भांडणं लावताय? माझं आणि जयचं खूप चांगलं आहे, आमचे संबंध चांगले आहेत, आम्ही सगळे आता कुटुंब म्हणून आम्ही दुःखात आहोत। 29ला अजून खूप वेळ आहे, 2 मतदारसंघ पण होऊ शकतात, काही होऊ शकतं। युगेंद्रजी, हे आमचं विधान नाहीये, रोहित पवार म्हणालेत की जय आणि युगेंद्र यांच्यामध्ये लढत होऊ शकते बारामतीत। ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न असेल, तुम्ही त्यांना विचारा असं का म्हणाले ते। पण मग आगामी काळामध्ये तुमची इच्छा असेल बारामतीतून निवडणूक लढवण्याची, कारण या अगोदर देखील तुम्ही निवडणूक लढवलेली आहे। बारामतीकर तेव्हा ठरवतील, 29ला अजून खूप वेळ आहे। महाराष्ट्रामध्ये जे आपले आज आमदार आहेत ते वाढू शकतात, खासदारांची संख्या पण वाढू शकते, खूप काही गोष्टी घडू शकतात अजून 3-3.5 वर्षांमध्ये। माझी इच्छा आहे की एक कौटुंबिक लढत ही झाली नाही पाहिजे, ही माझी वैयक्तिक इच्छा आहे। मात्र रोहित पवार असं म्हणतायत की लोकसभेला झालेलं होतं पवार विरुद्ध पवार, विधानसभेला देखील झालेलं आहे आणि 2029ला सुद्धा हे झालेलं आहे, म्हणजे होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे। हो, पण ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं। आमची तर इच्छा आहे लोकसभेला विधानसभेला आम्हाला त्याचा फार दुःख झालं एक कुटुंब म्हणून, आम्हाला ते परत करायचं नाहीये, आम्हाला एकमेकांच्या विरोधात परत लढायचं नाहीये, ही आमची इच्छा पण नाहीये। आणि उद्या जर बारामती मतदारसंघ वाढला, 2 मतदारसंघ झाले, एखाद्या वेळेस जय उद्या उभं राहणार पण नाहीये। त्यांनी असं स्टेटमेंट केलंय की जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आपण तेव्हा ठरवू, असं त्यांचं स्टेटमेंट आहे। मात्र युगेंद्रजी, रोहित पवारांनी असं देखील आज म्हटलेलं होतं की जर का दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर अजित पवार हे मुख्यमंत्री झाले असते। आज किंबहुना अजित पवार जरी आपल्यात नसले तरी रोहित पवारांचं हे विधान, त्यानंतर जय पवारांचं आलेलं हे वक्तव्य आणि त्यानंतर पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार लढत हे पाहायला मिळू शकतं। पण जर आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर तुम्ही असाल राष्ट्रवादीचे उमेदवार, तुम्ही इच्छुक असाल? बघू ना, तेव्हा जे आपले ज्येष्ठ नेते आहेत सगळे आणि कुटुंब म्हणून आम्ही सगळे बसू आणि ठरवू। मात्र बारामतीच्या जनतेचा जर आग्रह असला, असं जय पवार जरी म्हणत असले तरी तुमच्याकडून देखील, तुमच्यासाठी देखील कार्यकर्त्यांचा जर आग्रह असाल तर तुम्ही निश्चित इच्छुक असाल? जर बारामतीकरांनी 29ला ठरवलं तर आम्ही सगळे एकत्र बसू, एक कुटुंब म्हणून आम्ही बसू, सगळे जे आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते सगळे बसतील आणि तेव्हा आम्ही ठरवू। आता त्याच्यावर काय बोलणं हे मला योग्य वाटत नाही, अजून खूप वेळ आहे। पण बारामतीची जनता
आणि अर्थातच पवारांचं एक वेगळंच समीकरण राहिलेलं आहे, नातं राहिलेलं आहे. जी. जरी पक्षामध्ये फूट पडलेली असती, पक्ष जरी दुभंगलेला असला तरी मात्र जनता निर्णय घेईल तो तुम्ही मान्य असल्याचं म्हणताय. एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक आपल्यासोबत आहेत, त्या तुम्हाला प्रश्न विचारतायत. सरिता मॅडम, टॉस टू यू. नमस्कार युगेंद्रजी. नमस्कार. माझा प्रश्न हा आहे की एकंदरीत जसं आज आत्ता तुम्ही म्हणालात की ही ती वेळ नाही जेव्हा हा मुद्दा उपस्थित व्हायला हवा. काय कारण आहे की रोहित पवार यांनी आज हा मुद्दा उचलला असावा? नाही, माहिती नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांना विचारा. एकंदरीत सातत्यानं सुनेत्रा पवार यांच्या मंचावर ते प्रचाराला आले, मात्र भारतीय जी. जनता पक्षावर टीका ते त्यांच्या मंचावरून करत होते. हे कुठंतरी सुनेत्रा पवारांसाठी सुद्धा अडचणीचं ठरेल असं त्यांना वाटलं नसावं का? नक्की तुमच्या पक्षाची काय स्ट्रॅटेजी होती त्यांना मदत करताना? नाही, आम्ही तर त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आम्ही आमच्या सगळ्या आम्ही स्वतः त्यांच्यासाठी प्रचार केला. माझ्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी प्रचार केला. पवार कुटुंबातले सगळेच त्यांच्यासाठी प्रचारात उतरलेले होते आणि सहकार्याची भूमिका आमची सगळ्यांची होती, इन्क्लुडिंग पवार साहेब. आम्ही त्यांना सपोर्टच करत आलोय आणि एक दादांना श्रद्धांजली म्हणून, आदरांजली म्हणून आम्ही सगळे आता ठामपणे सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे उभे आहोत. पवारांना स्वतःला बारामती लढायची आहे असं काही आहे का? कुणाला? सॉरी. रोहित पवारांना स्वतःला बारामती लढायची आहे असं काही आहे का? नाही, काय रोहित दादा असं का बोलले किंवा त्यांना नक्की काय करायचंय हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. इतक्यात बारामतीत त्यांच्या सुद्धा चक्रा बऱ्याच वाढल्यात. जी. काय नक्की सुरू आहे? काय तुम्हाला समोर दिसतंय चित्र? नाही, त्यांना फक्त बारामतीत नाही तर महाराष्ट्रामध्ये ते फिरतायत. बारामतीला असं सिंगल आउट करून चालणार नाही. ते परवा कोल्हापूरमध्ये पण होते, अकोल्याला गेलेले, नाशिकमध्ये होते, सगळीकडे फिरतायत. एक मला आठवतं, आपला प्रचार कव्हर करायला मी स्वतः आले होते तेव्हा मला असं लक्षात आलं, आपण त्यावेळेला म्हटलं होतं, आपल्या परिवारातील सगळ्या लोकांनी सुद्धा हे म्हटलं होतं की जर सुनेत्रा पवार उभ्या नसत्या झाल्या सुप्रिया सुळेंच्या विरोधात लोकसभेच्या वेळेला सुद्धा, तर एखाद वेळेला ही परिस्थिती निर्माण झाली नसती आणि परिवारातील सदस्य मग अजितदादांच्या समोर सुद्धा उभं झाले नसतं. तर आता 29 मध्ये परत काही समीकरणं बदलली आहेत का? आता तिकडल्या काय आता त्याला 1.5-2 वर्ष झाली आणि कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकत्र आलोय. आता खूप गोष्टी घडल्यात. आम्ही अजून पण अजितदादांच्या दुर्घटनेच्या दुःखातून बाहेर आलेलो नाहीये आणि आता आम्हाला एकमेकांची खूप गरज आहे. त्याच्यामुळं आता नको या सगळ्या गोष्टी परत काढायला, परत बोलायला. पुढे जाऊन बघू काय होणार आहे ते. युगेंद्रजी, आम्ही सगळे आपलं दुःख समजतो आणि आम्ही जी. तुमच्या दुःखात सामीलही आहोत. धन्यवाद आमच्याशी बातचीत धन्यवाद. केल्याबद्दल. थँक्यू. तेव्हा युगेंद्र पवार आपल्या सोबत होते आणि युगेंद्र पवारांनी आता हा सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिलेली आहे. रोहित पवार नेमकं का बोललेले आहेत याची कल्पना नसल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे. आम्हाला एकमेकांच्या विरोधात लढायचं नाही असं युगेंद्र पवारांनी म्हटलेलं आहे. 2029ला जरी मोठा कालावधी असला तरी मात्र आगामी काळामध्ये लोकांच्या काय नेमक्या भावना आहेत ते समजून घेऊनच पुढचा निर्णय घेतला जाईल. तुर्तास तरी आम्हाला जी आजची पोटनिवडणूक पार पडते आहे त्यामध्ये सुनेत्रा पवारांना जिंकून आणायचं आहे. त्यासाठी मतदान होणं गरजेचं असल्याचं देखील जय पवार यांनी म्हटलेलं आहे. शिवाय युगेंद्र पवार यांनी देखील ही प्रतिक्रिया आत्ताच दिलेली आहे. जय पवारांनी आज सकाळी एक वक्तव्य केलेलं होतं. 2029लाच कदाचित मी निवडणुकीच्या रिंगणात असेल, कार्यकर्त्यांची तशी इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि यावर आता प्रतिक्रिया देण्यासाठी युगेंद्र पवार हे एबीपी माझाशी